हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपला क्लासचा जसं चौथा दिवस आहे. कालच्या व्हिडिओमध्ये एक पायपिंगचा व्हिडिओ टाकून दिलेला आहे. मी काल जो आहे ना व्हिडिओ शूट करायला जमलं नव्हतं आणि आपला दिवस होता चौथा आणि ज्यामध्ये मी दाखवणार होते ब्लाऊजचं स्टिचिंग जे आपण कटिंग केलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपण नवीन ब्लाऊज सुरुवात केलेली आहे. नवीन ब्लाऊज शिकताना खूप अडचणी येत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच आहे की आपल्याला साधा ब्लाऊज संपूर्ण कसा स्टिचिंग करायचा आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला आपण व्हिडिओला जो आहे सुरुवात करू. साधा ब्लाऊज कसा शिवायचा ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा. तर हे बघा, आपण कटिंग केलेले पार्ट आहेत. तर त्याच्यापैकी मी तुमच्या सोबत सर्वात पहिला पार्ट घेतला तो म्हणजे योगपट्टीचा. कारण आपण कोणत्याही पार्टमध्ये काहीच वाढवलेलं नव्हतं. यामध्ये सगळे पार्ट जसेच्या तसे कटिंग केले. वाढवलेलं होतं ते म्हणजे फक्त योगपट्टीमध्ये. आणि योगपट्टीसाठी मी सांगितलं होतं आपल्याला एक वेगळा कपडा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे जास्तीचा ब्लाऊज पीस असेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ह्याच ज्या योगपट्ट्या आहेत त्या निघलेल्या असतील तर तुम्हाला इथं त्याच घ्यायच्या आहे. म्हणजे तोच कपड्यामध्ये शिल्लक असेल तर तो घ्यायचा आहे. मी इथं अस्तर घेतलंय आणि मला मॅचिंग एवढा असं कपडा भेटलाय. इकडं थोडंसं कमी पडतंय पण काही अडचण नाही, आपण ते ॲडजस्ट करू शकतो फिटिंगमध्ये. तर त्यामुळं मी इथं घेतलेलं आहे. आणि हे बघा, तर या पद्धतीनं काय केलं मी, सर्वात पहिले ह्या योगपट्ट्या जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर मी आपले जे कटोरीचे पार्ट आहेत ते तुम्हाला जोडून दाखवणार आहे कशा पद्धतीने जोडायचे आहेत म्हणून. आणि आपल्याला या पद्धतीने आता इथून वरच्या साईडने टिप मारायची. आणि आपल्याला एका ताईची कमेंट पण आली की ताई, मी काल अचानकच एक दुसरा व्हिडिओ टाकला, तर म्हणजे पायपिंगचा व्हिडिओ टाकला, हा व्हिडिओ टाकला नाही. तर त्या ताईंनी कमेंट केली की ताई, तुम्ही ब्लाऊजचं स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार होतात ना, तर काय झालं. बघा, म्हणजे किती त्या ताई मन लावून ज्या आहेत ना ब्लाऊज स्टिचिंग बघतायत. तर तसंच तुम्ही सुद्धा सर्वांनी नक्की बघा व्यवस्थित, आणि जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात बसन. तर अशा पद्धतीने आपण आता हा ब्लाऊज इथं ही जी योगपट्टी आहे त्या दोन्ही पण मी काय केलं, सर्वात पहिलं समोरासमोर ठेवलं. काय ठेवलं समोरासमोर, तर आपण ज्या योगपट्टीचा हा जो जास्तीचा भाग होता कटोरीच्या साईडचा, तो आपण इथं जो आकार देऊन घेतलेला तो समोरासमोर ठेवलेला आहे. जेणेकरून आपल्या दोन्ही पण पट्ट्या दोन्ही साईडच्या पार्टला व्यवस्थित लागल्या जातील. आता इथून आपण अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची आहे. आपण दोन्ही पण साईडला अर्धा अर्धा इंचाच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता याच्या वरतून आपल्याला काय करायचंय, दाबटीप द्यायची आहे. तर दाबटीप जी आहे आपण जो दुसरा कपडा घेतो त्याच्यावरती द्यायची आहे. जसं की मी आता इथं तुम्ही पाहू शकता, हा जो वरचा आहे तो मेन ब्लाऊज पीस आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण इथं वेगळा कपडा कोणता घेतलाय मी, तर अस्तरचा, त्याच्यावरती मी फक्त हे अस्तर असं करणार आहे आणि टीप जी आहे ती याच्यावरतून द्यायची. म्हणजे हा जो आपला अर्धा इंचाचा कपडा आहे तो आपला ह्या साईडला आला पाहिजे, जिकडून आपण वेगळा कपडा घेतो त्याच्यावरती आला पाहिजे. आणि ही दाबटीप पण आपली त्याच्यावर आली पाहिजे, जे मेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती नाही आणायची. तर मी आता याच्यावरून टीप मारून घेते. आपण दोन्ही पण साईडच्या योगपट्ट्या या पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत. आता जेवढा पण एक्स्ट्राचा आपण घेतलेला कपडा आहे तो आपण इथं कट करून टाकायचा आहे. कोणी कोणी मैत्रिणी अगोदरच जे आहे ना, जो आपण एक्स्ट्राचा दुसरा कपडा वापरतो याला आतमधून, तो अगोदरच असा कट करतात. तर तो अगोदर कट न करता एकदा आपण योगपट्टी त्या कपड्याला जॉईंट करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच कट करायची. म्हणजे तंतोतंत आणि परफेक्ट जे आहे ना ती आपलं पार्ट जे आहे ते निघून जातात. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण योगपट्ट्या ज्या आहेत ना त्या जोडून घेतल्यात. आता काय करायचं आहे आपल्याला, आता ही कटोरी घेतली मी सर्वात पहिलं. आपण इथं 1.5 इंच जे आहेत तिथं व्यवस्थित मोजून घ्यायचं खालून
आणि इथं या पद्धतीने पुन्हा मी कट लावून घेते व्यवस्थित. हे बघा, या पद्धतीने कट लावल्यानंतर हा आपला इथे होता टक्स. तर या पद्धतीने आणि दोन्ही पण साईडने आपण इथं मार्किंग करून घेऊ, म्हणजे दोन्ही पण साईडचे आपलं मार्किंग व्यवस्थित लक्षात राहील. तर या पद्धतीने आपण दोन्ही पण साईडच्या कटोऱ्यांना या पद्धतीने टक्स लावून घेतले. आता आपल्याला इथे काय करायचं, टिप मारून घ्यायची आपल्याला आता याच्यावरती. तर हे पाहू शकता तुम्ही, छान असं आपण इथं काय केलं, कटोरीला टक्स मारून घेतला आणि छान आपल्या इथं कटोरीचा टक्स निघलेला आहे. तर ह्या साईडचं पण आपण त्याच पद्धतीने टिप मारून घेऊ. तर हे बघा, आपण दोन्ही पण साईडच्या कटोऱ्यांना या पद्धतीने टक्स मारून घेतलेत. आता आपल्याला दोन्ही पण साईडच्या क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत. आता मी याच्यापैकी तुम्हाला एक पार्ट जोडून दाखवणार आणि एक पार्ट मी तयार करून घेणार, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो मोठा होणार नाही. आता कटोरी जोडायच्या आधी मी तुम्हाला सांगते, आपल्याला दोन्ही पण क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या चेक करून घ्यायच्या, किंवा कटोरी ज्या आहेत ना त्या समोरासमोर ठेवून आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचे, म्हणजे दोन्ही पण कटोऱ्या ज्या आहेत त्या एकसारख्या तयार होणार नाही. आता इथे तुम्ही पाहिलं, आपण दोन्ही पण साईडचं जोडून बघितलं. आता आपण एक साईडचा पार्ट जो आहे तो साईडला ठेवू आणि एक साईडचा पार्ट मी तुम्हाला संपूर्ण जोडून दाखवणार आहे. कटोरी अशी ठेवून घेतल्यानंतर हीच कटोरी याच्यावरती या पद्धतीने उलटी करायची आणि याच्यावरतून आपल्याला अर्धा इंचानी टिप मारून घ्यायची. पद्धतीने जोडून झालेली आहे आपला एक पार्ट. त्याच्यानंतर आपण लगेचच योगपट्टी पण मी तुम्हाला जोडून दाखवते. योगपट्टी सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची. ही योगपट्टी ह्या बाजूची आहे आणि दुसरी योगपट्टी दुसऱ्या पार्टची आहे. जो आपण इकडं वरती भाग घेतलेला आहे हा तो आपला कटोरीच्या साईडने येणार आहे. या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर हीच योगपट्टी मी याच्यावरती या पद्धतीने उलटी करून ठेवणार. ठेवल्यानंतर हा पार्ट इथे ओपन होईल आपला असा. त्याच्यानंतर आता आपण याच्यावरतून एक टिप मारून घेऊ. असं करून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचंय, हा जो आपला पार्ट आहे हा आपल्याला याच्यामध्ये असा फोल्ड करायचा आहे आणि जो आपण दुसरा अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला याच्यावरतून या पद्धतीने ठेवायचा आहे. याच्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला याच्यावरतून एक टिप मारायची आहे. टिप मारताना जो आपण आतमध्ये फोल्ड केलेला ब्लाऊज आहे तो आपल्याला आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. त्याच्यावरून आपल्याला टिप येऊन द्यायची नाहीये. आता आपण हा पार्ट बाहेर काढून घेऊ. पार्ट बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथं एक आपला थोडासा जी योगपट्टी आहे ती थोडी एक्स्ट्राची झालेली ती आपण एका सरळ लाईनीमध्ये याला कट करून घेऊ. म्हणजे आपल्याला काय करायचं ते ह्या कटोरीच्या लाईनीमध्ये व्यवस्थित आपल्याला इथे कट करायची आहे. मी इथं थोडासा कटोरीला सुद्धा शेप देऊन घेतला, जेणेकरून आपली व्यवस्थित सरळ अशी निघून जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला हा पार्ट छान असा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट तयार करणार आहे. तर मी इथं दोन्ही पण साईडचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत. खूप सोप्या पद्धतीने आपण इथं कटोरी, क्रॉसपट्टी, योगपट्टी जोडून घेतली. आता आपण इथं घेऊ मागचा गळा. मागचा गळा मी इथं का घेतला लगेच, कारण की आपल्याला इथे एक पट्टी भेटणार आहे जी आपण हुक पट्टी किंवा आय पट्टीसाठी लावणार आहे. आता मी इथं गळा घेतलेला आहे जे मी तुम्हाला कटिंगमध्ये दाखवला होता तोच मी इथं आता हा गळा कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा हा घेतलेला असेल त्याच्यानुसार आपण इथं हा गळा घेतलेला आहे. तर मी इथं ह्या गळ्याला व्यवस्थित जे आहे ना इथं आकार देऊन घेते. सरळ एका लाईनीमध्ये कट ही करून घेते.
आता मी हा बॅक साईड पार्ट तयार करून घेते। ही पट्टी बाजूला ठेवली, त्याच्यानंतर आपण इथं आपली जी टक्स पॉइंट म्हणजे टक्स आहेत बॅक साईडचे त्याचे मी घेतलेले आहे 4-4 इंचावरती। तुम्ही उभा टक्स हा तुमच्या अंदाजे घेऊ शकता किंवा मोजून घ्यायचा असेल तर तुम्ही 4 इंचापर्यंत घेऊ शकता, 4.5 इंचापर्यंत घेऊ शकता तुमच्या अंदाजीवर। पण दोन्ही साईडचे आपले सेम आले पाहिजे अशा पद्धतीने मी टक्स मारून घेतले। आता याच्यावरून आपण टिपा मारून घेऊ। तर आपण इथं टक्स जे आहेत ते मारून घेतलेत या पद्धतीने। आता मी बॅक साईड ठेवून देते। याला आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। ब्लाउज पीस मध्ये कपडा उरलेला असेल तर आपण कमरपट्टीलाही तो वापरू, नसन उरलेला तर आपल्याला याच्यावर विदाऊट कपडा घ्यावा लागेल। सर्वात पहिला आपण ही जी पट्टी काढली बॅक साईडची ती मी लावणार आहे हुक आणि आय पट्टीला। तर हुक आणि आय पट्टीला लावण्यासाठी मी इथं ह्या पट्टीचे 2 भाग करून तुम्ही दोन्ही पण साईडला लावू शकता किंवा तुम्ही एकच ही पट्टी याला फोल्ड करून टाकू शकता। तर आपण इथं काय करू, ह्या पट्टीचे 2 भाग करू आणि हीच पट्टी आपण दोन्ही पण साईडला लावू। एक पट्टी दुसऱ्या बाजूला। ह्या आता हुक आणि लूप पट्टी लावण्यासाठी लक्ष द्यायचं इथं। हुक आणि लूप पट्टी लावण्यासाठी एक पार्ट आपला असा उलटा येणार आहे। सर्वात पहिलं एक सरळ पार्ट धरा, जो शोल्डर जे आहे ते आपल्या बाजूला घ्यायचे। त्याच्यानंतर जसं आपण इकडं मशनीमध्ये सुरुवातीला हा कपडा असा टाकणार आहे, तर कटोरी क्रॉस आपली जी योकपट्टी आहे ती योकपट्टीकडून एक योकपट्टी जी आहे ती आपली सरळ भाग येणार आहे आणि दुसरा भाग जो आहे तो एक उलटा येणार आहे। आता याच्यामध्ये हा जो आपला सरळ भाग आहे याच्यावरती आपले हुक लागल्या जाणार आहे। ज्यावेळेस आपण याच्यावरून पट्टी जोडू ती आपली आतमध्ये फोल्ड होईल आणि ज्यावेळेस आपण उलटा भाग घेऊ, उलट्या भागावरून आपण जी पट्टी जोडू ती आपली सरळ भागावरती येणार आहे, म्हणजेच याच्यावरती आपले आय तयार होणार आहे। तर त्यासाठी एक पार्ट आपला उलटा येणार आहे आणि एक पार्ट जो आहे तो आपला सरळ येणार आहे। तर मी सर्वात पहिलं सरळ पार्ट घेतला, त्याच्यानंतर हा उलटा पार्ट घेतला। तर एवढं लक्षात ठेवायचं, नाहीतर मग होतं बऱ्याच मैत्रिणी हुक लूप पट्टी लावताना खूप चुका करतात। तर मी हे जे 2 आपण पट्ट्या घेतल्यात त्या मी इथं असं फोल्ड करून घेतलं पट्टीचं तोंड आणि इथं खालच्या साईडला फोल्ड करून याच्यावरती ठेवलं। आता याच्यावरून आपण अर्धा इंचाने टीप मारून घेऊ। टीप मारून घेतल्यानंतर हीच पट्टी फक्त आपल्याला याच्यावरतून अशी या साईडला फोल्ड करायची आणि याच्यावरतून एक दाबटीप देऊन घ्यायची। आपण याच्यावरती दाबटीप देऊन घेतल्यानंतर आता हा पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊ। आता याला आतमध्ये फोल्ड करण्यासाठी ही जी कड आहे पट्टीची हिला आपल्याला इथे दाबायचं आहे। तर मी याच्यावरून थोडीशी अशी टीप मारून आता आपल्याला डायरेक्टली आतमध्ये फोल्ड करायचं आहे। हे बघा या पद्धतीने अशी फोल्ड करून घ्यायची। आता याच्यावरून आपल्याला या पट्टीच्या कडेनी अर्धा इंचापासून मारली तरी चालेल अशी टीप मारून घ्यायची। आता तुम्ही बघितलं ही आपली झाली आय पट्टी, जिथं आपलं हुक लागणार आहे। एक पट्टी मी तुम्हाला जोडून दाखवली, आता दुसरी पण पट्टी जोडून दाखवणार आहे। तर ती आहे आपली आय पट्टी, ही जी लावली आपण 1 नंबरला ती हुक पट्टी। आता इथं बघा एक पार्ट मी सरळ घेतला होता, आता हा पार्ट आपला उलटा आहे कटोरीचा, तुम्ही पाहू शकता। आता इथूनही आपल्याला त्याच पद्धतीने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून टिप मारायची आहे अर्धा इंचाने। आता परत आपण जसं पहिल्या पट्टीवर दाबटीप दिली तशीच हिच्यावरती पण एक दाबटीप देणार आहे। आता आपण ही पट्टी या पद्धतीने ब्लाउज पीस ठेवून घेतला। जसं आता आपण पहिल्या पट्टीची कड दाबली तशीच याची पण आपल्याला कड दाबून घ्यायची आहे। दाबून घेतल्यानंतर
आपला हा जो आपला पार्ट जो आपण इथून टिप मारली होती अर्धा इंचाची, याच्या कडेने आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड ठेवायची आहे, ना की डायरेक्ट अशी करायची। डायरेक्टली अशी पट्टी कधीही करायची नाही, नाही तर संपूर्ण ब्लाऊज तुमचा समोरचा एक साईडला जाईल, म्हणजे एक साईडची कटोरी लहान दिसेल, एक साईडची मोठी जाईल, किंवा एक साईडला ब्लाऊज सर्कल, असे प्रॉब्लेम तयार होतात। त्यामुळे तुम्ही इथं काय करायचं आहे, ही पट्टी जी आहे ती डायरेक्ट अशी फोल्ड न करता इथं ही पट्टी याच्या कडेने अर्धा इंचानीच अशी फोल्ड करायची याच्या कडेने, आणि याच्या कडेने फोल्ड केल्यानंतर याच्या वरतून आपली टीप घ्यायची आहे आपल्याला एक। हे बघा, आपण याच्या कडेने टीप घेतलेली आहे, तुम्ही पाहिलं तर इथं जे आहेत ना आता अशी दिसणार तुमची पट्टी, आणि आतमधून बघितलं तर अशी दिसणार आहे। मग याच्यासाठी तुम्हाला इथं आता काय करायचं आहे, आळे करायचेत, याला आय करायचेत। आता आपला फ्रंट पार्ट हा तयार झाला। आता इथं तुम्ही तुमचा गळा चेक करायचा आहे, तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे, तर कुणाला 6.5 घ्यायचा असेल तर 6.5 इंच घ्या, कुणाला 6 घ्यायचा असेल तर 6 घ्या। तर आपण कटिंग करताना 6 इंचाचाच गळा घेतलेला होता, आणि आता आपल्याला 6.5 घ्यायचा आहे। तर मी इथं थोडंसं अर्धा इंच खाली करणार। मी म्हटलं होतं की आपण स्टिचिंग करताना गळा हा कमी जास्त करू शकतो, तर या पद्धतीने आपण अर्धा इंचाने गळा खाली वाढवून घेतला। मी इथं आता थोडा शेप देऊन घेते ह्या गळ्याला। तर आता ह्या गळ्याला शेप देऊन घेतल्यानंतर दुसराही गळा आपल्याला इथं चेक करायचा आहे। तर ह्या गळ्यावरती हा गळा आपण इथं ठेवून घेऊ, पट्टीवर पट्टी या पद्धतीने ठेवायची, जसं आपण हुक लावतो त्या हुकाच्या पट्टीवर या पद्धतीने ठेवायची, म्हणजे तुमचा गळा हा परफेक्ट निघन। ब्लाऊज घातल्यानंतर पण जसा शेप घेशाल तुम्ही तसा शेप दिसेल। तर ह्या गळ्याच्या आकाराच्याच लेवलला आपल्याला इथं या पद्धतीने हे करायचं आहे। तर बघा या पद्धतीने मी आकार देऊन घेतला। आता या आकारावरच मी इथं कट करून घेते। तर माझा संपूर्ण पुढचा गळा आणि पुढचा पार्ट तयार झालेला आहे। तर इथं पाहू शकता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाला, बॅक साइड पार्ट पण तयार आहे आपला। फक्त आपल्याला इथे कमरपट्टी जोडायची आहे। तर कमरपट्टी जी आहे ती मी तुम्हाला शेवट दाखवणार आहे। सर्वात पहिला आपण आता याचे शोल्डर जोडून घेऊ। तर शोल्डर जोडताना हा आपला सरळ भाग ठेवलेला आहे, टक्स मारलेले आहेत, ते आतून गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। म्हणजेच आपण काय केलं तर सरळ भाग जो आहे आपला ब्लाऊजचा तो आपण ठेवून घेतला। हा ठेवून घेतल्यानंतर आपल्याला इथं आपण जे फ्रंट पार्ट तयार केले ते आपल्याला उलटे ठेवायचे आहेत। उलटे कसे ठेवायचे, ज्या हुक पट्टी आणि आय पट्टी आहे ती आपल्याला इथं या पद्धतीने मधल्या भागावर ठेवायचे। जो बॅक साइडचा मधला भाग आहे त्याच्यावरती आलं पाहिजे, म्हणजे उलटा पालटा होणार नाही। हाही पार्ट आपण इकडे याच पद्धतीने मधल्या भागावर ठेवून घ्यायचा आहे। बरोबर आलं लक्षात? या पद्धतीने आपल्याला हे पार्ट मध्ये घालायचे आहेत, आणि शोल्डरला शोल्डर आता जोडून घेऊ आपण या पद्धतीने। तर आता शोल्डरला शोल्डर दोन्हीही साइडने मी जोडून घेणार आहे। शोल्डर जोडताना मी आता इथे एक सरळ टिप मारली अर्धा इंचाची, मी पुन्हा थोडीशी तिरकी पण टिप मारून घेणार आहे या पद्धतीने। अशी तिरकी टिप मारल्याने जर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचे चान्स असेल तर ते उतरणार नाही। आता आपण दुसऱ्याही पार्टला याच पद्धतीने टिप मारून घेऊ। दुसऱ्याही पार्टला आपण याच पद्धतीने तिरकी टिप मारून घेऊ। तिरकी टिप मारताना ती मी कटोरीच्या साईडनी, म्हणजेच गळ्याचा जो साईड आहे आपली तिकडनं मारलेली आहे। एवढं लक्षात ठेवायचं, दोन्ही पण साईडनी अशी तिरकी टिप मारलेल्या आहेत म्हणून। नाहीतर मग तुम्ही मोंड्याच्या साईडनी मारशाल तर मग तुमचं हे ब्लाऊज पूर्ण वरच्या साईडला उचकून जाईल आणि शोल्डर जे आहे ते एकदम उतरून जाईल। तर टिप मारताना व्यवस्थित मारायची, आतमधून आपल्याला अशी तिरकी मारायची आहे। तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाऊज इथं तयार झाला। अजून संपूर्ण नाही झाला, अजून याच्यामध्ये पाइपिंग करायची, बाही जोडायची। तर सर्वात पहिला आपण बाही जोडून घेऊ।
त्याच्यानंतर आपण पायपिंग जोडू। मी पायपिंग जे आहेत ना शेवट एकदम व्यवस्थित जास्त घाई न करता पायपिंग जोडायची आहे, कारण सगळा ब्लाऊज तुम्ही तयार करून घेतलात तर राहिली फक्त पायपिंग। पायपिंग ही नेहमी सावकाश जोडायची, घाई अजिबात करायची नाही आहे पायपिंग जोडायला। तर बाहीचा मी इथं मधला सेंटर काढून घेतला, तुम्ही पहा। आता बाही जोडताना चूक करता बऱ्या मैत्रिणी, हा जो खोल भाग आहे आपल्या बाहीचा, हा खोल भाग आपला कटोरीकडून आला पाहिजे। तर याच्यापैकी मी एक बाहीचा भाग घेते आणि इथं या पद्धतीने खोल भाग जो आहे तो कटोरीकडून ठेवला आणि मधला सेंटर पकडला इथं बाहीचा पण आणि शोल्डरचा पण। तुम्ही पाहिलं इथं शोल्डर आहे आपलं, त्याच्यानंतर हा बाहीचा मधला सेंटर आहे। तर हा मधला एकमेकांवरती ठेवून खोल भाग हा कटोरीकडून घेतलेला आहे। आता आपण इथं याच्यावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचे अर्धा इंचाने। आता टीप मारायला सुरुवात करायची आहे। टीप मारताना आपण अर्धी अर्धी बाजू जोडणार आहे, म्हणजे अर्धी बाही अगोदर जोडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धी बाही तिकडून जोडणार आहे, जेणेकरून आपली बाही जी आहे ती परफेक्ट लागल्या जाईल। तर आपण एक साइडची बाही जोडून घेतलेली आहे आणि आता आपण दुसऱ्या साइडची पण बाही याच पद्धतीने जोडायची आहे। तर मी दुसऱ्या साइडची बाही पण जोडून घेतेय। तर आपण दोन्ही पण साइडनी बाह्या जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने। आता इथं बाही कशी मोजायची ते मी सांगते। सर्वात पहिलं आपल्याला बाही किती इंचाची आहे ते चेक करायचं। तर मी इथं बाही ना किती घेतलेली होती, तर 7 इंचाची घेतली होती संपूर्ण, म्हणजेच बाही होती 5 इंचाची। 5 इंचाच्या बाहीमध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं। अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यात गेलेला आहे, अगोदर राहिलेला आहे 6.5 इंच। हे बघा 6.5 इंच राहिलेला आहे। तर मग आपण याच्यामध्ये 5 इंचावर आता मार्किंग करून घेऊ। बघा मी या पद्धतीने 5 इंच, म्हणजे ही बाही आपली इथपर्यंत फोल्ड होणार आहे। मग आता उरलेला कपडा आपल्याला इथं फोल्ड करायचा आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला ही कड दाबून घ्यावा लागेल। तर ही कडवरती मी एक टीप मारून घेणार आहे, एकदम बारीक आपल्याला टीप मारायची आहे। 1/2 इंच इतकं फोल्ड करायचं। पाव इंच इतका फोल्ड केल्यानंतर आता ही पट्टी जिथं आपण मार्किंग करून घेतलेलं तिथं आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करायची, म्हणजे आतमध्ये उलट्या बाजूला आतमध्ये। आता टीप मारून घेऊ आपण। आता तुम्ही बघितलं आपण इथं बाही फोल्ड करून घेतली, तर ही आपली एकदम तयार बाही, जेवढी आपली बाही पाहिजे तेवढी बाही आपली तयार आहे। आपण इथं मोजून बघू तर बघा 5 इंचाची बाही तयार आहे। तर याच पद्धतीने आपण आता दुसरी पण साइडची बाही तयार करून घेऊ। दोन्ही पण साइडच्या बाह्या तयार करून घेतल्या आपण। इथं आता राहिलेली आहे पाइपिंग। तर मी पाइपिंगसाठी बघा, आता पाइपिंगसाठी मी इथं ज्या पट्ट्या होत्या त्या इथं काढून घेतलेल्या आहेत। आता आपण पाइपिंग लावायला सुरुवात करू। तर मी इथं पट्टी ज्या काढलेल्या होत्या त्या मी इथं जोडून घेतलेल्या आहे। तर आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक नव्हता की आपण तिरक्या पट्ट्या काढू शकतो, तर मी इथं सरळ पट्टीच काढलेली आहे। तर ती जोडून घेतली आपण। आता आपल्याला पाइपिंग करायची आहे। तर आपल्याला एक पार्ट घ्यायचा, ज्या हाताला तुमच्या सुईचा हात असेल, म्हणजे हाताला तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या साईडनी पट्टी जोडायला सुरुवात करायची। पट्टी हलक्या हाताने थोडीशी खेचायची, आपल्याला ब्लाऊज वगैरे काही खेचायचा नाही आहे। याच्या आधीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो संपूर्ण पाइपिंगचाच आहे, ज्यामध्ये मी तिरक्या पट्ट्या लावलेल्या आहेत आणि ती पाइपिंगसुद्धा खूप सुंदर अशी येते। तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात उलटत नाही काय नाही। आता ही सरळ पट्टी आहे, तर या पद्धतीने आपण बघितलं आतमध्ये ही पट्टी आपल्याला
जो आपला कड आहे म्हणजे आपण जिथून टिप मारली ती साईड बाहेरच्या साईडला हे करून ती काठ जो आहे तो त्याच्या कडेने असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरतून आपल्याला टिप मारायची आहे. माझी पायपिंगचे बरेच व्हिडिओ आहेत, ज्या ताईंनी बघितले नसेल त्यांनी नक्की बघा, एकदम सविस्तर माहितीसह सांगितलेलं आहे. तर आता याच्या आपल्याला जेवढं जाडीची पायपिंग पाहिजे तेवढी मी इथं पायपिंग घेते आहे. तर या पद्धतीने आता आपण पायपिंग करतोय. तर संपूर्ण ब्लाऊज इथं तयार आहे. फक्त आपल्या राहिलेली आहे आता एवढी पायपिंग झाली की आपलं कमरपट्टी आपल्याला जोडायची आहे अजून. तर कमरपट्टी खूप सोपी आहे. तर कमरपट्टी जी आहे ती पण खूपच सोपी आहे. आपल्याला त्याच्यासाठी एक वेगळा कपडा घ्यायचा किंवा ब्लाऊजमधला उरलेला पट्टी जी आहे ती घेतली तरीही चालते. तर इथं म्हणजे या पद्धतीने ब्लाऊज मी तयार करून घेतलं, शोल्डर वगैरे सगळं जोडून. आता राहिलेली फिटिंग कमरपट्टीसुद्धा मी जोडून घेतली आणि थोडासा व्हिडिओ जो आहे इथं कट झालेला आहे. तर तुम्ही माझा कोणताही दुसरा एक व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये मी कमरपट्टी वगैरे सगळं काही जोडून दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सगळा ब्लाऊज शिवून दाखवला, एकदम स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने शिवायचा. अगदी तुम्ही नवीन शिकतायत तरी पण तुम्हाला समजन एवढ्या मी सोप्या भाषेत आणि एकदम व्हिडिओ मोठा बनवून सांगितलेली आहे माहिती, कशा पद्धतीने क्रॉसपट्टी, कटोरी, योगपट्टी कशी जोडायची म्हणून. तुम्हाला नक्कीच समजला असेल. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल घंटीवर क्लिक करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मी इथं फिटिंगसुद्धा करून घेतली आणि मी लागलं तर फिटिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची हे तुम्हाला समजन. यामध्ये मी बॉक्स फिटिंग पण केलेली नाही आहे, पण बघा किती छान आपल्या ब्लाऊजचा लुक आलेला आहे, ज्यामध्ये मी जुन्या ब्लाऊजवरून हा ब्लाऊज मी कटिंग स्टिचिंग केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.